मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता हे 2015चं स्विफ्ट ZX आहे, मॉडेल आहे, जे पेट्रोल मॉडेल आहे. तर मी बिल्ड क्वालिटी का महत्त्वाची आहे मी नेहमी सांगत राहतो. आता काल घरासमोर थोडासा एक इन्सिडेंट झाला. 2 बैलांमध्ये थोडीशी झुंगड लागली होती आणि ते 2 बैल झुंगड खेळता खेळता आपल्या गाडीवर आले आणि तुम्ही बघू शकता की हे फेंडर हे पूर्ण आत गेलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, याला मी थोडंसं ठोकून सरळ केलं आहे, पण हे खूप जास्त आत गेलेलं होतं. आणि इथे समोर पण बघू शकता, इथे पण डेंट पडलेला आहे, बऱ्यापैकी डेंट झालेला आहे. पहिले काय तेवढ्या जोराने आपल्या गाडीवर आदळली नाही, पण तरी पण बिल्ड क्वालिटी खूप महत्त्वाची असते. या गोष्टीमुळे आपण सगळे बिल्ड क्वालिटीवर खूप लक्ष देतो. ही जर गाडी टाटाची असती तर इथे एवढा मोठा इम्पॅक्ट पडला नसता. इथे पण बघू शकता तुम्ही, पूर्ण हे जे बंपर आहे ते पूर्ण चिरलेलं आहे. इथे पण एक गॅप आलेला आहे, हे पण आत गेलेलं आहे. साधारण धडक मारली आहे बैलांनी, पण खूप मोठा इम्पॅक्ट गाडीवर पडलेला आहे. आता आपण हिला सर्व्हिस सेंटरला घेऊन जाणार आहोत आणि बघूयात की किती पैसे लागतात. इथे जर टाटाची गाडी असती तर आपल्याला एवढा मोठा इम्पॅक्ट पडताना बघितला नसता, म्हणजे एवढा इम्पॅक्ट पडलाही नसता. तर याच्यामुळे म्हणतो आहे की बिल्ड क्वालिटीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आता तरी पण ही 2015ची स्विफ्ट आहे. आता जर याच्या जागी जर नवीन स्विफ्ट असती, म्हणजे याच्यानंतरचं जे जनरेशन होतं, आत्ता जे फेसलिफ्ट आले ते नाही, याच्यानंतरचं जे जनरेशन होतं ते जर असतं तर याच्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट पडला असता, याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं असतं. त्यामुळे बिल्ड क्वालिटीला पहिलं प्रेफरन्स द्या, सेफ्टीला पहिलं प्रेफरन्स द्या.